रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशी म्हणलं की मला वेध लागतात ते उपवासाच्या पदार्थांचे. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, ही शेंगदाण्याची आमटी अशी वरण टाकून बटाट्याचा चिवडा वगैरे, म्हणजे काय सांगू तुम्हाला. त्यामुळे ना आपण छान या भागामध्ये उत्तम उपवासाचे पदार्थ कव्हर करणार आहोत. खास स्पेशल भाग आहे. चला. उपवासाची मिसळ आहे का? तर आपला पहिला स्पॉट आहे कमलेश्वरी आणि इथे 12ही महिने उपवासाची मिसळ मिळते. म्हणजे दररोज उपवासाची मिसळ मिळते. अशी जी ठिकाणं आहेत ती खूप रेअर असतात आणि बाकी पण इथे खिचडी, साबुदाणा वडा हे दररोज मिळतं. तर मी उपवासाची मिसळ घेतली कारण परत रेअर गोष्ट असल्यामुळे. तर उपवासाच्या मिसळमध्ये साबुदाण्याची खिचडी आहे, बटाट्याचा चिवडा आहे आणि तर्री जी असते ती शेंगदाण्याची आमटी असते ऑफकोर्स. हा, आणि सोबत काकडीची कोशिंबीर पण त्यांनी दिलेली आहे. खाऊन बघूयात आपण कसे. शेंगदाण्याच्या आमटीची चव मस्त आहे आणि ना थोडी अशी तिखट त्यांनी केली आहे त्यामुळे छान लागते. आमटी उत्तम आहे. जी खिचडी आहे ना साबुदाण्याची ती थोडी अशी कच्ची कच्ची लागते, पण दाण्याची आमटी अप्रतिम आहे. खूप सुंदर चव आहे. मला असं वाटतं की साबुदाणा वडा घ्यावा, तो चुरडावा आणि त्याच्यावर पण आमटी टाकावी तरी भारी लागेल. आणि सोबत बटाट्याचा चिवडा. वा. जर मिसळ खायची इच्छा झाली उपवासाची, कुठल्याही वारी तुम्ही येऊ शकता इथे. तर याला म्हणतात उपवासाची मिसळ. म्हणजे जे काय त्यांनी दिलेलं आहे सादरीकरण जे काय आहे, तर आपण आलेलो आहोत अमित मिसळ, जे पुण्यातल्या हिराबागेजवळ आहे. आणि बऱ्याच लोकांनी, जेव्हा मी मागच्या वेळेस उपवासाचा व्हिडिओ केला होता उपवासाच्या पदार्थांचा, त्यावेळेस बऱ्याच लोकांनी कमेंट केलं होतं की यार तू अमितमध्ये जा, अमितमध्ये जा, अमितमध्ये उपवासाची मिसळ नक्की ट्राय कर. आणि म्हणून खास आम्ही अमितमध्ये आलेलो आहोत. इथे नॉर्मल मिसळ पण मिळते आणि उपवासाची पण मिळते, पण इथली उपवासाची मिसळ जास्त प्रसिद्ध आहे आणि आय गेस दररोज मिळते. तर ही जी मिसळ आहे ही स्पेशल मिसळ आहे. थाळी ती तुम्हाला आतमध्ये आल्यावर मिळते. बाहेर त्यांची गाडी आहे, जर तुम्ही बाहेर घेतलीत तर ती छोटी मिळते प्लेटमध्ये या सगळ्या गोष्टी टाकून. तर तर्री बघा, आणि यात इतके शेंगदाणे आहेत म्हणजे बोलायचंच नाही भाऊ. आणि याच्यामध्ये आहे बटाट्याचा चिवडा तिखट. तर बटाट्याचा चिवडा हा आपण तिखट नसलेला साधा आहे. बटाटा आहे उकडलेला. ही परत शेंगदाण्याची आमटीच त्यांनी दिली आहे. शेंगदाण्याची आमटी आहे, थोडीशी गोडसर आहे. ही तिखट आहे, मग तिखट पण गोड पण. दही आणि काकडी कोशिंबीर. मी रोज उपवास करीन जर मला हे मिळालं तर. म्हणून मला असं वाटतं की थोडं मेक युअर ओन मिसळ आहे. आपण सगळ्या गोष्टी मिक्स करूयात. आधी बटाटा टाकूयात. आणि सगळ्यात शेवटी आपण ही आमटी विथ शेंगदाणे. आणि मग अजून खायचंय मला, पण खाण्याच्या आधी हे जो बनवण्याचा आनंद आहे ना तो तुम्हाला समजणार नाही. म्हणजे खायच्या आधीच मिसळ वसूल होते. खूप भारी वाटतं हे सगळं मिक्स करताना. तर सगळ्या गोष्टी येतील असं मी शक्यतो एकत्रित येऊन सुरेख आमटी खूप भारी आहे. ती गोड आमटी पण छान आहे आणि ही पण छान आहे. गोड आमटीमध्ये ना म्हणजे आधी गोडसर चव लागते, पण त्यात मिरची पण आहे, नंतर ते थोडीशी तिखट लागते. जी वड्याबरोबर बऱ्याच वेळा चटणी देतात ना, तशी ती चटणी कम आमटी अशी आहे. आणि ही प्रॉपर तिखट, म्हणजे खूप तिखट नाहीये, माइल्ड तिखट. उपवासाला आपण खूप जास्त तिखट खात नाही ना. मसाला याच्यामध्ये कुठला तरी आणि भरपूर शेंगदाणे, उकडलेले शेंगदाणे. तो उकडलेला शेंगदाणा जेव्हा दातात येतो, चावला जातो, म्हणजे काय वाटतं सुरेख. जर तुम्हाला असं राजशाही उपवासाची मिसळ खायची असेल ना, नक्की इथे. आम्हाला बऱ्याच लोकांनी रेकमेंड केले. थँक्यू रेकमेंड केल्याबद्दल. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव खूप चांगली आहे. खिचडी खूप चांगली शिजलेली आहे, काकडीची कोशिंबीर चांगली आहे, दही बटाटा
आणि चिवडे सुद्धा, दोन्ही बटाट्याच्या चिवडे सुद्धा परफेक्ट कॉम्बिनेशन होते. तर मिसळ खातानाच मला असं समजलं की यांच्याकडे ना उपवासाचा हा बटाटा वडा सांबार सुद्धा आहे. आणि मला असं वाटतंय की 12ही महिने एकादशी का नसते आयुष्यामध्ये, असं मला वाटायला लागलेलं आहे असे इथले पदार्थ एक एक बघून. काय यांनी वापरलं असेल ना, म्हणजे शेंगदाण्याचीच आमटी आहे आणि तर डाळीचं पीठ तर वापरू नाही शकणार, मग त्यांनी बहुतेक राजगिरा, शिंगाडा अशा गोष्टी वापरल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे. तर आपण वडा तोडूयात आणि खाऊयात. आणि वरती जशी शेव असते तशी बटाट्याचा चिवडा तसं त्यांनी दिलेला आहे. लगेच तुटलेला आहे वडा, म्हणजे वडा नुसता खाऊन बघूया. आपली कचोरी असते ना, तसं जे आवरण आहे, उपवासाची कचोरी असते ना खोबरं घातलेली, तसं त्याचं आवरण आहे. मलाच वाटते राजगिरा पण त्याच्यामध्ये वापरलेला असावा. आणि बटाटा एकदम असा लुसलुशीत आहे आणि आमटी तर सुरेखच आहे यांची. ते एकादशी दुप्पट खाशी अशी काहीतरी म्हण आहे ना, ती बहुतेक इथनंच सुचली असावी लोकांना असं मला वाटतंय. वा, अमित मिसळचा अनुभव खूपच छान होता. मला आत्ता एकदम आठवलं, म्हणजे त्यांनी त्यांच्या मालकाचा जो फोटो आहे तो दाखवला आणि रील दाखवलं, त्या मला कळलं यांची आधी गाडी होती इथे. हिराबाग जे मंडळ आहे गणपतीचं, तिकडे गाड्या लागायच्या, तेव्हा अमितची गाडी होती आणि तिथे समोसा मिसळ हा प्रकार मिळायचा. तो मी खूप वेळा खायचो ऑफिसला जाताना इकडून कॅम्पमध्ये. तर सामोसा घेऊन तो चुरडून वगैरे, अरे लय भारी गाडी होती आणि या गाडीची हवा पण खूप होती. मला खूप छान वाटतं की त्याचीच मी उपवासाची मिसळ खाल्ली. चला आता आपण पुढचा स्पॉट बघूया. एक साबुदाणा वडा द्या सिंगल खायला. चला, तर हा आहे शनिवार जवळचा साबुदाणा वडा, जो खूप प्रसिद्ध आहे. बाय द वे हिंदवी स्वराज्य असं त्यांचं नाव आहे आणि हिंदवी स्वराज्य आपण जेएम रोडला सुद्धा साबुदाणा वडा खाल्ला होता, पण तो फारसा आवडला नव्हता. हा कसा आहे आपण बघूयात. पण ह्याचं नाव आधी वेगळं होतं, तर कसं काय परत हिंदी स्वराज्य झाला मला माहित नाही, टेक ओव्हर वगैरे केला असेल. तर वडा त्यांनी सर्व खूप छान केलाय, काकडीची कोशिंबीर आणि सोबत ठेचा सुद्धा दिलेला आहे. बाहेरचं आवरण तर मला खुसखुशीत जाणवतोय तोडताना, नुसता खातो. बाहेरचं आवरण खूपच खुसखुशीत आहे, छान आहे. आतला साबुदाणा सुद्धा असा कमी चुई आहे. तर हा जे आपण जेएम रोडला खाल्लं होतं मग त्यावेळेस अनुभव होता, आत्ता माहित नाही. तुम्ही मला आत्ता कमेंटमध्ये सांगू शकता की अजूनही तसाच आहे का. साबुदाणा वडा आहे ना, एकतर खूप छान लागतो किंवा खूप वाईट असतो, मध्ये काही नसतं. साबुदाणा वडा अवघड असतो कारण आतला साबुदाणा जो आहे तो चिकट राहतो बऱ्याच वेळा. हा तेवढा चिकट नाहीये आणि आता थोडा गार झालाय, हा नुकताच तळलेला नाहीये, तरी पण बरा लागतोय. म्हणजे त्याचं आवरण खरंच खूप खुसखुशीत आहे. ठेच्यासोबत घेतो. ठेच्यासोबत लयच भारी लागतं. ठेचा खूप छान आहे. ओव्हरऑल चांगला साबुदाणा वडा खायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा ट्राय करू शकता. हो, ॲक्च्युली ती जेएम रोडची जी ब्रँच आहे हिंदवी स्वराज्य, त्यांचंच हे आहे. पण समहाऊ जेएम रोडचं मला नव्हतं आवडलं, पण हे नक्कीच चांगलं आहे. आता मला वाटतं साबुदाणे वडे आपण अजून ट्राय करणार आहोत, पण त्याच्या आधी उपवासाला काही गोड पदार्थ सुद्धा चालतात. तर एक इंटरेस्टिंग गोड पदार्थ आपण खाऊयात. चला. कलाकंद विथ बासुंदी आहे का आपल्याकडे? तर हे 1971 पासूनचं ठिकाण आहे, जय कैलास. आपण स्टेशन समोरचं ना शिव कैलास कव्हर केलं होतं, तर तिथे कुल्फी बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. तिथे कलाकंद बासुंदी, म्हणजे कलाकंद सुद्धा आणि बासुंदी सुद्धा. हे काय आज पोटाचं होणार आहे. आपण खाऊन बघूयात लगेचच. वा वा, त्याच्यावरती बासुंदी टाकल्यामुळे ना कलाकंद आणि बासुंदीचा रंग साधारण मॅचिंग झालेलं आहे एकमेकांना. कलाकंद हा प्रकार मी खूप कमी वेळा खाल्लाय, फार सुरेख. पुन्हा जो बेळगावी असतो त्याच्या जवळ जाणारा पदार्थ आहे हा, आणि तो जास्त गोड आहे आणि बासुंदी कमी गोड आहे. एकमेकांना परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतायत. बासुंदी एकदम अस्सल आहे आणि तो जे कलाकंदाचं टेक्स्चर आहे त्या बासुंदी सोबत खूपच छान जाते. म्हणजे खूप मजा येते खाताना, विरघळत आहे तोंडात. नक्की ट्राय करा. थोडंसं आतमध्ये डेक्कनचं आपलं लकडी पुलाला जाताना इंटरनॅशनल बुक सर्व्हिसच्या समोरच्या लेनमध्ये ते ठिकाण आहे. तुम्ही टाकल्यावरती येईल गुगल मॅपवरती, कैलास, जय कैलास, शिव कैलास नाही. आता गोड खाऊन झाल्यावर परत तिखट खावं असं वाटतंय. म्हणजे कसं आहे, गोड तिखट गोड तिखट गोड तिखट असं आयुष्य चालू ठेवायचं असतं आपलं. तर अजून एक साबुदाणा वडा इंटरेस्टिंग स्पॉट कळलेला आहे, आपण तिथे जाणार आहोत. हे संपू.
खरं सांगायचं तर मी उपवास करत नाही, पण तुमच्या उपवासाची सोय व्हावी म्हणून बघा म्हणजे केवढा वणवण फिरतोय मी. तर तुमच्यासाठी मी एवढं करतो. तुम्हाला माझ्यासाठी एक छोटंसं काम करायचं ते म्हणजे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे हाईपचा ऑप्शन येतो तो प्लीज हाईप करा, म्हणजे खूप लोकांसमोर आपला व्हिडिओ जाईल. वडा दररोज नसतो का? हो, मग खिचडी द्या एक. वा वा, छान सर्व केली. तर आपण आलेलो आहोत श्री उपहारगृह, जे रमेश डाईंगच्या समोरच आहे. खरं तर खिचडी साबुदाण्याची घेतली, इथे दररोज साबुदाण्याची खिचडी मिळते. जो काही मिसळचा घमघमाट आहे ना, अशा वेळेस खिचडी खाणं एक वेगळ्या पद्धतीचं टॉर्चर आहे असं मला वाटतं. मला खूप जास्त मिसळ खावीशी वाटते, पण आपला आजचा भाग जो आहे तो खास उपवासाच्या पदार्थांचा आहे, त्यामुळे मला नाईलाजाने खिचडी साबुदाण्याची खायला लागते. आपण खाऊन सांगूयात कशी आहे. वा, मी पण घरी करतो ना तशी खिचडी आहे. मुख्य साबुदाणा खूप चांगल्या पद्धतीने शिजलाय, कचकच कचकच होतो तसं नाहीये. आणि त्यासोबत चटणी पण खूप छान लागते. सोबत त्याने खोबरं दिलंय आणि लाल मिरच्या घातल्यात, त्यामुळे थोडी स्पायसी सुद्धा आहे, त्यामुळे खाताना मजा येते. आणि बरं तेच आहे की खिचडी चावताना खूप जास्त मऊ नाही आणि खूप कच्ची पण नाही अशी लागायला पाहिजे. अशी अगदी परफेक्ट समतोल आहे त्याचा, त्यामुळे सुरेख खिचडी आहे. जर तुमचा उपवास असेल तर खिचडी खायला येऊ शकता. बाय द वे खूप त्रासदायक आहे, मिसळचा खूप जास्त भारी वास आहे. मी खास मिसळ खायला इथे येणार आहे असं मला वाटतं. आपल्याला साबुदाण्याची खिचडी कव्हर करायचीच होती म्हणून आपण हा स्पॉट कव्हर केला. छान होती खिचडी, पण साबुदाण्याची बेस्ट खिचडी मिळते बिपिन, इथे काकडी खिचडी मिळते. तो पण स्पॉट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलाय, तुमचा बघायचा राहिला असेल तर नक्की बघा. आता आपण पुढे साबुदाणा वडा खाऊयात, चला. काय काय ते दाल पकवान, छोले भटुरे, बरंच काय काय आहे. तबियत से यायला पाहिजे इथे. साबुदाणा वडा बनतोय का? तर आपण आलेलो आहोत रविवार पेठेमध्ये आणि इथला प्रसिद्ध साबुदाणा वडा जो आहे, श्रीनाथजी साबुदाणा वडा, तो आपण घेतलेला आहे. सकाळी 11 वाजता ओपन होतं आणि पहिल्या धारेचा म्हणजे आपल्या पहिल्या तळणीचा असं आपण म्हणूयात साबुदाणा वडा आपण घेतलेला आहे. प्रचंड गरम आहे, त्यामुळे एक अर्धा तास थांबावं लागेल असं मला वाटायला. एवढा हातच भासतोय माझा. जरा वेळ आपण थांबूयात. आणि तिथे गाणं लावलं होतं आणि त्याचा कॉपीराइट इश्यू होऊ नये म्हणून आम्ही असे बाजूला आड वाटेला येऊन हे शूट करतोय. अग्निशामक दल वगैरे बोलव, खूपच गरम आहे. वाफा निघतायत सगळ्या. काकडीची कोशिंबीर आणि सोबत ठेचा सुद्धा दिलेला आहे. थोडा कमी झाला असं मला वाटतंय. हा, हे तोडलेलं आहे आपण, म्हणजे नुसता वडा खाऊन बघतो. छान आहे, आवरण छान आहे. परत तोच म्हणजे बहुतेक माझं खूप स्टँडर्ड हाय असेल साबुदाणा वड्याचं. हे जे आतलं आहे ना थोडं चिकट राहतंय, म्हणजे खुसखुशीत आहे वडा, खायला मजा येते, पण असं आउटस्टँडिंग नाही. ते आतलं चिकट असतं ना, ते दाताला असं ते च्युइंगम सारखं होतं थोडंसं. खूप जास्त नाहीये, गरम असल्यामुळे एवढं जास्त जाणवत नाहीये. हे खूपच खुसखुशीत आहे गरम गरम घेतल्यामुळे. काकडीची कोशिंबीर, ठेचा सगळं छान. आणि मला प्रभा विश्रांतीगृह आपण जे कव्हर केले पुण्यातलं, ते मला इथे कम्पेअर करावं असं वाटतं. त्यांचा साबुदाणा प्रचंड ड्राय असतो आतमध्ये आणि हे खूप अवघड गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी आत चिकटच राहतो साबुदाणा. इथे पण थोडासा आहे, मी जास्त म्हणत नाही. छानच आहे साबुदाणा वडा, पण मी म्हणेन की असं खूप ग्रेट असं नाही, छान आहे. त्याचं पण मस्त आहे आणि सतत गरम गरम करत असतात, त्यामुळे रविवार पेठेत आलात तर ट्राय करायला नक्कीच हरकत नाही. तर फार ग्रेट नाही, फार वाईट नाही, असा ॲव्हरेज असा साबुदाणा वडा होता. तर आपण जे उपवासाच्या पदार्थांचा शोध घेतोय त्यामध्ये एक स्पॉट आम्हाला सापडलेला आहे, जो आमच्या प्लॅन मध्ये नव्हता. इंटरेस्टिंग वाटतं, आपण खाऊन बघूया, चला. रबडी आहे का? कुठली आहे? फक्त एकच व्हरायटी असते आपल्याकडे, मग एक मलाई रबडी. थँक्यू. तर श्रीनाथजी साबुदाणा वडा, त्याच्या बाजूलाच आम्हाला दिसलं आबू रबडीवाला, आणि उपवासाला रबडी चालते, त्यामुळे तो फोटो बघून आणि तिथलं वातावरण बघून मला असं वाटलं की जरा रबडी ट्राय करून बघावी. बघूयात कशी आहे. तर खूप प्रमाणात गोड आहे,
खूप जास्त गोड नाही आहे, ओके, फार ग्रेट नाही. त्याचं कारण असं आहे की खूप तुपकट चव आहे. म्हणजे टाळ्याला तो असा राब बसतोय. म्हणजे डालडा खाल्ल्यावर आपल्याला कसा बसतो तो राब, तसं तो राब बसतोय. मुख्य म्हणजे हा जो थिकनेस आहे ना याचा, या रबडीचा, त्यात काहीतरी कस्टर्ड किंवा काहीतरी मिक्स करून तो केलाय. मग तो नॅचरली तो दाट झालेला नाही येते. जेव्हा नॅचरली दाट असतं ना, तुम्हाला त्या चवीतच कळतं, खाल्ल्यावरच कळतं. जी अस्सल असते ना दुधाची, तुम्हाला अजिबात तो राब बसत नाही. मला खूप छान वाटते. म्हणजे हे म्हणजे जास्त खावणार नाही अशी आहे. त्यामुळे रबडी खूपच ॲव्हरेज आहे. नाही घेतली तरी चालेल असं मी सांगेन तुम्हाला. सिंगल साबुदाणा वडा. उत्तम साबुदाणा वड्याच्या शोधात आपण आता रविवार पेठेतून रास्ता पेठेत आलेलो आहोत. आणि हा आहे शिवकृष्ण साबुदाणा वडा. तर गरमागरम साबुदाणा वडा आहे आणि सगळीकडे मला असं वाटतं काकडीची कोशिंबीर आणि ठेचा असाच सर्व करतायत. पण तोडूयात. और लयच गरम आहे. जो वरचं आवरण खूप छान तांबूस रंग त्याला आलेला आहे. जर असा पांढरा शुभ्र असताना साबुदाणा वडा की खावासा वाटत नाही. छान असा खरपूस तळलेला आहे. हा जास्त चिकट आहे रविवार पेठेपेक्षाही. परत तोच म्हणजे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की प्लीज जिथे आत चिकट नसेल साबुदाणा असा साबुदाणा वडा कुठे मिळतो. मला तर आतापर्यंत पुण्यामध्ये एकच सापडलाय. तर हे बघा ना, आतलं आवरण जे आहे ना, बाहेरचं खुशखुशीत आहे, चिकट आहे ते खूप. हा असाच पॅटर्न बाकी लोकांना आवडतोय तेही मला सांगा कमेंटमध्ये. वरचं आवरण खूप छान आहे. मग तर आपण बऱ्यापैकी उपवासाचे पदार्थ कव्हर करायचा प्रयत्न केला. आपला मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे आषाढी एकादशी स्पेशल, त्यामध्ये पण आपण भरपूर स्पॉट कव्हर केलेत. बादशाही आहे त्याच्यामध्ये, इतक्या व्हरायटी आहेत उपवासाच्या पदार्थांच्या. तर तो व्हिडिओ पण नक्की बघा, तर तुमचा उपवास खूप छान होईल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्हाला कमेंटमध्ये सांगितलं होतं की जोगेश्वरी, तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या मागे एक हातगाडी आहे आणि त्याच्यावर तिथे कचोरी उपवासाची खूप छान मिळते. पण ती बंद होती, आम्ही ती शोधली पण ती मिळाली नाही. आज आपण जे कव्हर केले स्पॉट त्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडला म्हणजे अमित मिसळ. सुरेख राजशाही एकदम मिसळ, सुरेख मिसळ होती. तो सगळ्यात माझ्या आवडीचा स्पॉट होता. अजून एक स्पॉट म्हणजे जय कैलास, नवीन आपल्याला स्पॉट सापडला 1971 पासून. हे दोन स्पॉट मला सगळ्यात जास्त आवडले. आणि साबुदाणा वडा म्हणाल तर मी कायम रेकमेंड करतो प्रभा विश्रांतीगृहाचा साबुदाणा वडा, खूप जास्त छान आहे. हे आपण 2-3 कव्हर केले, ठीक होते, फार ग्रेट नव्हते. हे माझं वैयक्तिक मत आहे, अजिबात ऑफेंड होऊ नका. तर असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. आता बघा ना, वडा आतनं चिकट म्हणता म्हणता मी संपवला सुद्धा. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.